सांगतो टाळी मला बी वाजवते, पण टाळ्याचे बी दोन प्रकार असतात. एक टाळी असते खूप चांगलं केलं अजून कर, दुसरी असते तू लईच वाईट केलं आताच नाही. पण मी टाळी नाही हे असं नका करू. आता गावगाड्यातला पिंगळा आज ह्या कार्यशाळेत आलाय, शासनाच्या कार्यशाळेत आलाय, मग खिशाला 8 टाका काहीतरी पिंगळ्याला दान द्या ना. तो धीरगंभीर चेहरा ना माझ्याकडे पाहू राहील. मला जास्त टेन्शन आलंय त्यांच्यापेक्षा. घेऊ का नको, आयफोन पण चालेल बरं. आता पिंगळ्याला काय वाईट आहे, असू द्या असू. त्या पंढरपुरावरुनी पिंगळाला तुमच्या दारी, त्या तुळजापुरावरुनी पिंगळाला तुमच्या दारी. ज्या माझ्या गुरुवर्याकडनं आज सगळं लोककलाचं शिक्षण घेतलंय ते माझे गुरुवर्य आदरणीय प्रकाशजी खांडगे सर समोर बसलेले. जोरदार टाळ्या. सर पिंगळा आज तुमच्या समोर आलाय, काहीतरी दान द्या. विद्यार्थी म्हणून नका, फोन नका देऊ सर, पैसे दे. चला कधीतरी गुरुकडून पैसे मिळून राहिले अशा पद्धतीने शिक्षक दक्षिणा. हा सर सगळे देतात काय. त्या तुळजापुरा तुमच्या दारी. आणि खऱ्या अर्थाने गेल्या 5 वर्षापासून जे खऱ्या अर्थाने लोककलेची तळमळ यांच्यामध्ये आहे, यांच्या मनातून लोककलेविषयी काहीतरी करण्याची इच्छा आहे, असे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक आदरणीय विभूषणजी चौरे साहेब यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. कारण त्यांच्या मनात लोककलेविषयी तळमळ आहे, म्हणून या अशा कार्यशाळा आणि म्हणून विषयी लोककलेचे कार्यक्रम गावोगावी आणि जिल्ह्यात होत आहेत. सर ते मानधन तर मिळालंच, पण तुम्ही काहीतरी पिंगळ्याला द्या ना. ते मोबाईल आयफोन नका सर, पिंगळ्याला काय करायचं आयफोन. मी बघा मानधन तर घेईल, पण ते पिंगळ्याला काही दान नाही सर काही. बरं मानधनात वाढून द्या लागली सर. पंढरपुरा मॅडम मला सोन्याची अंगठी कानातले सगळं झालं. या तुळजापुरा वरुणी पिंगळाला मोठ्या नोटाच निघाले तसंच करावं. त्या तुळजापुरा वरुणी पिंगळाला तुमच्या दारी. बघा गावगाड्या त्याच्या हातात हे असं डवल असायचं, कंदील असायचा. कंदील कशासाठी? पूर्वी गावात लाईट नव्हती, अंधाऱ्या रस्त्याला उजेड दिसण्यासाठी हा कंदील असायची. काठी कशासाठी? तर पुढे विंचू आला, सर्प आला, त्याला बाजूला करण्यासाठी. या पिंगळ्याची वेशभूषा अशी असायची. 3:30-4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर गावगाड्यात हा पिंगळा यायचा. लोकसंस्कृतीतला हा पिंगळा यायचा. लक्षात घ्या गावगाड्यात तुम्ही आजही 3:30-4 वाजता पहाटे जा. झाडावर विशिष्ट पक्ष्यांचा किलबिलाट होत असतो. या पक्ष्यांचं नाव म्हणजे पिंगळा पक्षी. या लोककलावंताची येण्याची वेळ आणि त्या पक्ष्यांची किलबिलाट करण्याची वेळ एक झाली, म्हणून हा लोककला प्रकार पिंगळा त्याला असं नाव पडलं. पिंगळा असं त्याला नाव पडलं.